पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरता 31 जुलै ही पीक विमा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। गेले 2 दिवस शेतकऱ्यांच्या रांगा पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी लागलेल्या होत्या। विरोधी पक्षांनी पीक विम्याच्या मुदतवाढीसाठी मागणी केलेली आहे, तर विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांनी पीक विमा मुदतवाढीचे संकेत दिले होते। यासाठी राज्याची केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहेत, त्यामुळे पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचे समजते। तर पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता अवघे काही तास शिल्लक आहेत। पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच पीक विमा भरता यावा यासाठी रविवारी देखील बँका सुरू होत्या। राज्यातल्या विविध भागामध्ये पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी पहाटे 5 वाजल्यापासून रांगा लावलेल्या आहेत। या रांगा वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे याआधी शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता। यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील असंही सांगितलं होतं। असं असलं तरी बँकांबाहेर अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। शनिवारी नांदेडच्या भोकरमध्ये एका शेतकऱ्याचा रांगेमध्ये उभं राहिला असता मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। आता मुदत संपण्याआधी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून अजूनही वंचित आहेत। त्यामुळे पीक विमा भरण्यासाठीची मुदत सरकारनं वाढवावी, त्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे विनंती करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। तर पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकरी आता मेटाकुटीला आलाय। अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यानं काल बँकेसमोर हजारो शेतकरी रांगेत उभे होते। रविवार असून देखील बँका बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू होत्या। बीड जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागामध्ये बँकेसमोर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। काही ठिकाणी शेतकरी त्यांच्या बायका मुलांना घेऊन रांगेत उभे होते। पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। अंबळनेर या ठिकाणी बीड जिल्ह्याची बँक आहे। तर या बँकेमध्ये कर्मचारी 4 आहेत आणि गाव इथं 36 ते 35 असे गावं आहेत। तर या गावाचा इथले जे कर्मचारी आहे यांच्यावर भरपूर लोड पडतो आणि त्यातल्या त्यात त्यांनी ऑनलाईन केलेला आहे कारभार। त्या ऑनलाईनमुळे एका व्यक्तीला कमीत कमी अर्धा तास तरी जातो, ते थंब सिस्टीम वगैरे त्याच्यामुळे इथं भरपूर गर्दी होती। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी भरपूर अडचणी येत आहेत त्या असे आहेत, कारण की या बँकेच्या शाखेखाली जवळजवळ 36 गावं येतात। 36 गावामध्ये लाखो शेतकरी आहेत। प्रत्येकाचे बँकेमध्ये डिपॉझिट आहे, खातेदार आहेत। ते खातेदारांना आपापला स्वतंत्र विमा भरण्यासाठी शासनाने असं काही केलं पाहिजे की ऑनलाईन न भरता ऑफलाईन करून शेतकऱ्यांचे पैसे स्वीकारले पाहिजे। एका शेतकऱ्याचे ऑनलाईन करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं जातात, तर इतक्या 36 गावाच्या शेतकऱ्याचे ऑनलाईन करायचे म्हणलं तर त्यांना किती तास लागतील याचा विचार करायला पाहिजे शासनाने। पीक विमा भरण्यासाठी परभणीतही काल शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। पीक विमा भरला जात नसल्यामुळे बोरीपालम, गंगाखेड आणि पूर्णा इथल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। मानवत पाथरी इथं शेतकऱ्यांनी आंदोलन करत तोडफोड केली। अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी हे शेतकऱ्यांनी केली आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। गेल्या 5-6 दिवसांपासून ऑनलाईन विमा भरण्याचा फज्जा झाल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून राज्य शासनानं इथं ऑफलाईन विमा घ्यायला सुरुवात केली आहे। बँकांमध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये इथं ऑफलाईन विमा घ्यायला सुरुवात झाली आहे आणि अपुरे कर्मचारी आणि अपुऱ्या खिडक्या यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची इथं गर्दी होऊ लागली। आतापर्यंत फक्त जिल्ह्यात 40% एवढाच विमा भरला गेला आहे आणि 60% शेतकरी बाकी आहे। रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानंतर आज रविवार असताना सुद्धा बँका सुरू आहेत आणि विमा भरण्याचंच काम इथे सुरू आहे। पण असं असताना सुद्धा 2 दिवसात 60% काम आटोपणं शक्य आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी बघणं आता खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे। दुसरीकडे इथं विमा भरण्यासाठी काही हे जे शेतकरी आहेत ज्यांच्यावर बोजा वगैरे चढला आहे त्या शेतकऱ्यांचा सुद्धा विमा भरला गेला नाही कुठल्या कारणाने। रिरावी करून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना डावलल्याचा शेतकरी इथे काही आरोप करू लागले। त्यामुळे या संपूर्ण गोष्टींमध्ये सुसूत्रता यावी आणि अजून खिडक्या वाढाव्या अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे। या व्यतिरिक्त 2 दिवसात विमा जर भरला गेला नाही तर अजून काही 8 दिवसाची मुदत या विमा भरण्यासाठी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। म्हणून संपूर्ण जिल्ह्याभरातली परिस्थिती पाहता संपूर्ण बँकांमध्ये मोठ्या
विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या लागल्या 4-4, 5-5 दिवसांपासून शेतकरी जे आहेत तिथं ताटकळत आहे. त्यामुळं आता इथं तारीख वाढवून देण्याची मागणी होऊ लागली. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय देशमुखसह गजानन देशमुख, झी मीडिया. तर 31 जुलै ही प्रधानमंत्री पीक विमा काढण्यासाठी शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली होती. शासनानं बँकांना रविवारी बँक सुरू ठेवण्याचे आदेश देऊनही अमरावती जिल्ह्यातल्या यावली शहरातल्या देना बँकेची शाखा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. देना बँक बंद असल्यामुळे पीक विमा काढण्याकरता आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ झाली. शेतकरी सकाळपासून पीक विमा काढण्याकरता बँकेबाहेर लाईन लावून उभे होते. मात्र शासनानं आदेश देऊन सुद्धा बँक न उघडल्यानं शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान यावली शहरातल्या देना बँकेचे अधिकारी कर्मचारी हे शासन प्रशासनाला ऐकत नसल्याचा प्रकार या अगोदर सुद्धा घडलेला आहे. या बँकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे होऊन कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय. त्यांच्याकडे केलेली आहे याबाबतची तक्रार. तर जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे, पण कारवाई न झाल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. काल कृषी मंत्र्यांनी आणि सरकारने आदेश दिले का रविवारी आणि शनिवारी बँक उघडी राहील. इथं कोणत्याच प्रकारची बँक उघडी नाही आहे. सर्व शेतकरी इथं हे आपला पीक विमा भरण्यासाठी इथं हजर झालेले आहे. तसेच आमचे इथचे कृषी सहाय्यक प्रशांत भाऊ राऊत इथं 3 दिवसापासून हजर आहे, पण इथं कोणीच आपला पीक विम्याचे फॉर्म घ्यायला कोणीच हजर नाही आहे. इथं जे बँक आहे हे नेहमी करता आम्ही या बँकेची बरेच वेळा तक्रार केली आहे. कलेक्टरकडे तक्रार केली आहे. कलेक्टरनं सुद्धा आम्हाला लेखी आश्वासन लिहून दिलेलं आहे का असले तर एक किंवा इथचा जो हे आहे कर्मचारी आहे हा 1 वाजता इथं येते बँक उघडण्यासाठी. त्याच्यानंतर फक्त 2च तास राहते. 3 वाजता बँक पुन्हा बंद करून तिथं जाते. वरिष्ठांचे असे निर्देश होते की बाबा तुम्ही सर्व कृषी सहाय्यक आपापल्या हेडक्वार्टरला राहा आणि सुट्टीचा दिवस असून सुद्धा प्लीज शेतकऱ्यांचे पीक विमाचे अर्ज भरून द्या. आणि आज बँक खुले राहील हे वरिष्ठांचे आदेश होते. परंतु 10 वाजतापासून यावली येथे बँक बंद आहे. शेतकरी गोळा झाले, त्यांनी फॉर्म भरून घेतले, परंतु बँकेची वाट पाहू ते आतापर्यंत थकले, पण बँक अजून उघडलेली नाही. देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय. ते अहमदनगर इथल्या भेंडा इथं बोलत होते. कर्जमाफीवर फक्त चर्चा न करता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याची परिस्थिती फार वाईट आहे. म्हणून 82,000 कोटीचं कर्ज त्यांचं काल माफ केलं. खरं तर कारखान्याला मिळाले 82,000 कोटी आणि इथं 36,000 कोटी का 40,000 कोटी काय महाराष्ट्राची चर्चा चालू आहे. त्याची चर्चा चालू मुख्यमंत्र्यांचं मी भाषण ऐकलं, मी त्यांना ऐकवलं ते की महाराष्ट्रात आम्ही सरसकट कर्जमाफी करणार म्हणून मी त्यांना नोट पाठवली आणि सरसकटच्या खाली 2,000 शेळी रेकमध्ये एवढं होतं. जाऊया पुढच्या बातमीकडे. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतीये. त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत. आर्ट्सच्या 78, कॉमर्सच्या 7, सायन्सच्या 10, व्यवस्थापनाच्या 10, तंत्रज्ञान 48 विषयांचा समावेश आहे. अजूनही जवळपास 3 लाख उत्तरपत्रिका तपासणीसाठी बाकी असल्याची माहिती विद्यापीठानं दिलेली आहे. त्यामुळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी दिलेला शब्द कसा पाळला जाणार हा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीसाठी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास राहिलेले आहेत. या शेवटच्या एका दिवसात तब्बल 3.25 लाखांहून जास्त पेपर तपासण्याचं आव्हान प्राध्यापकांसमोर असणार आहे. तर जवळपास 1.25 लाख पेपरचं मॉडरेशन शिल्लक आहे. पेपर तपासणीची सध्याची स्थिती पाहता हा निकाल रखडणार असल्याचे संकेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेत. शनिवारी तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. या भेटीनंतर अपेक्षित निकाल लागेल असा विश्वासही तावडेंनी व्यक्त केला होता. दरम्यान 31 जुलैचं काउंटडाऊन सुरू झाल्यानं विद्यापीठ प्रशासनाचीही तारांबळ उडाली. तर कोणत्या शाखेचे किती पेपर तपासायचे शिल्लक आहेत पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. कॉमर्सच्या 2,63,815 पेपर्सची तपासणी होणं अजून बाकी आहे. तर 97,301 पेपर्सचं मॉडरेशन अजून शिल्लक आहे.
लॉच्या 31,143 पेपरची तपासणी बाकी आहे आणि 5,623 पेपरचं मॉडरेशन बाकी आहे. आर्ट्सच्या 21,097 पेपर्स तपासणीसाठी अजून उरलेले आहेत, तर आर्ट्सच्या 10,910 पेपरचं मॉडरेशन बाकी आहे. मॅनेजमेंट 1,481 पेपरची तपासणी बाकी आहे आणि 7,195 पेपरचं मॉडरेशन अजूनही बाकी आहे. सायन्सचे 4,023 पेपरची तपासणी बाकी आहे, 2,037 पेपरचं मॉडरेशन शिल्लक आहे. टेक्निकलच्या 3,636 पेपर बाकी आहेत, तर 2,691चं मॉडरेशन बाकी आहे. एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी घुमजाव केलाय. आधी हे प्रकरण माहीत नसल्याचं दिवाकर रावतेंनी म्हटलेलं होतं, मात्र त्यानंतर 5 मिनिटात गर्भपाताची 121 पैकी 72 प्रकरणं गंभीर असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. नाशिकमध्ये एसटी बस स्थानकाच्या उद्घाटनासाठी दिवाकर रावते आले होते. एसटी महिला कंडक्टर गर्भपात प्रकरणी एसटी महामंडळ प्रशासन कठोर पावलं उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. एसटी महामंडळामध्ये ज्या गर्भपाताच्या 121 बाब माझ्याकडे आलेल्या आहेत, त्यातल्या 4,500 एसटी कंडक्टरपैकी फक्त 72 गर्भपात झाल्याची नोंद माझ्याकडे अधिकृत आली आहे. बाकीचे सगळे कारकून अमुक तमुक यांच्या सगळ्याचे झाले आहेत. त्यामुळे गर्भपाताला एसटी कंडक्टर आता तो बाद महाराष्ट्रामध्ये फक्त तेवढेच गर्भपात आहेत का? प्रशासन ह्या बाबतीमध्ये निश्चित स्वरूपात योग्य ते पाऊल उचलू शकते, लक्षात ठेवा. तिथं मातृत्वाला सन्मान देण्याचा विषय आहे. ओव्हरलोडिंग वाहनासंबंधी आरटीओ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा झी 24 तासनं नुकताच पर्दाफाश केला. मात्र ओव्हरलोडिंगची ही समस्या फक्त भ्रष्टाचारापुरतीच मर्यादित नाहीये, तर ती जीवघेणी सुद्धा आहे. पाहूया यावरचा हा विशेष वृत्तांत. नवी मुंबईतल्या तुर्भे इथल्या या रस्त्याची दुरवस्था पहा. रस्त्यात खड्डा नाही तर खड्ड्यात रस्ता कुठे आहे हे शोधावं लागतंय. पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत येणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून ओव्हरलोडेड वाहनांची सतत ये जा असते. या ओव्हरलोडेड वाहनांमुळे या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेत. या भल्या मोठ्या खड्ड्यात अडकून अनेकदा वाहनं पलटी होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असते. प्रोफेशनल बाईक रायडर असणाऱ्यांना या रस्त्यावर वाहन चालवणं जड जातं. तिथे सर्वसामान्य दुचाकी स्वाराला तर जीव मुठीत घेऊनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. 5 वर्ष झालं ऑलमोस्ट मी फिरतोय रोजचा या रस्त्यामध्ये. हे पॉटहोल्स ॲज इट इज जसे आहेत तसेच आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही आहेत. गव्हर्नमेंट काही ॲक्शन घेत नाही आहे, काही नाही. रोजचे प्रॉब्लेम्स, गाड्या हेवी व्हेकल्स, ह्या खड्ड्यामुळे हेवी व्हेकल्स राईट हँड साईडला चालतात, आम्हाला पास होता येत नाही. करप्शन आहे वगैरे असं बोलू शकत नाही. बट तरी पण हे ही तर जी कहाणी आहे ती एव्हरी टाईमची आहे. म्हणजे एव्हरी इयर हे असेच असतात त्यांचे. हर टाईम यांची हीच लपडी असतात. आता माहिती नाही ते काय करतात काय नहीं करत. हर टाइम रस्ते बनतात, हर टाइम हीज कंडीशन है. राइडर ने भी एक्सपायर हो गई रिसेंटली गड्ढों के कारण. तो ये सालों साल ऐसे ही चलता रह रहा है. 10 साल से मैं ये रोड देख रहा हूँ, सुधरने का कुछ नाम नहीं है. देशभर भ्रमंती करणाऱ्या या सराईत बाईक रायडरनी मात्र मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार या पट्ट्यातल्या खड्ड्यांपुढे हात टेकलेत. प्रोफेशनल रायडर असलेल्या आणि देशभर भ्रमंती केलेल्या जागृती होगाळे यांचा याच खड्ड्यामुळे पालघर इथे मृत्यू झाला. यामुळे बाईक रायडर्समध्ये संताप असून या खड्ड्यांविरोधात येत्या काळात आंदोलन उभं करण्याचा निर्णय या रायडर्सनी घेतलाय. खड्ड्यांनी खरंच खूप त्रास होतो. रात्रीच्या वेळेस तर अक्षरशः दिसत नाही. त्यात पाऊस असेल तर भरीसभर म्हणून काहीच दिसत नाही. बाजूने मोठमोठे अवजड वाहनं जात असतात, त्यांचा कधी धक्का लागण्याची शक्यता असते. अक्षरशः जीव मुठीत घेऊन आम्ही गाड्या चालवतो असं म्हणावं लागेल. हम प्रोफेशनल राइडर हैं, हम पूरे इंडिया घूमते हैं. जितने खराब रास्ते हमारी स्टेट के हैं उतने किसी स्टेट के नहीं. आप महाराष्ट्र से बाहर निकलेंगे, आपको रास्ते की क्वालिटी मालूम पड़ेगी. यहाँ पे आएंगे आपको मालूम पड़ेगा कि क्या प्रॉब्लम चल रही है. आप लेडी राइडर की बात कर रहे हैं, प्रोफेशनल राइडर थी वो. 5 साल से 6 साल से राइडिंग कर रही है, 3 बार लद्दाख गई है. इतनी प्रोफेशनल राइडर अगर एक पॉटहोल की वजह से उसकी जान जा सकती है तो आम पब्लिक का क्या होगा. शौचालय बना के देंगे, शौचालय बना के देंगे. अरे शौचालय छोड़ो, पहले देश की सड़कें तो बना दो ताकि गाड़ी सीधी चल सके. शौचालय तो बाद में बन जाएंगे. रस्त्यांना खड्डे पडण्याच्या कारणांमध्ये ओव्हरलोड वाहनांचाही मोठा हात आहे. ओव्हरलोडिंग वाहनं मुंबई, नवी मुंबई परिसरात हजारोंच्या संख्येनं रोज धावतात. या ओव्हरलोडिंग वाहनांमुळे रस्ते खराब होऊन खड्डे पडतात. याकडे भ्रष्ट यंत्रणा सोयीस्कर दुर्लक्ष करते. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर शासकीय यंत्रणांचे डोळे उघडणार असा संतप्त सवाल सर्वसामान्य विचारतायत. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.
राज्यभरात अनेक ठिकाणी कवी संमेलनं होतात, पण साहित्य नगरी कराडमध्ये दिव्यांगांचं राज्यस्तरीय कवी संमेलन पार पडलं. राज्यभरातून 500 दिव्यांगांनी यामध्ये इतिहासाची काळी पाने फाडा याची वेळ आली, पराभवाचे डाग धुवून काढा याची वेळ आली. चिन्यांनी गिळलेला प्रदेश रोज स्वप्नात येतो. चिन्यांनी गिळलेला प्रदेश रोज स्वप्नात येतो. त्या मातीतच आक्रमकांना गाडा याची वेळ आली, पराभवाचे डाग धुवून काढा याची वेळ आली. कवी अशोक देशमुख यांच्या कवितेतून चीन विरोधातली चीड अगदी स्पष्टपणे जाणवते. राज्यात अनेक कवी संमेलन होतात, पण साताऱ्यातलं हे कवी संमेलन खास ठरलं ते एका आगळ्या कारणामुळे. हे कवी संमेलन होतं दिव्यांगांचं. कराडच्या हुतात्मा अपंग संस्थेच्या वतीनं हे राज्यस्तरीय कवी संमेलन भरवण्यात आलं होतं. राज्यातील 500हून अधिक दिव्यांगांनी यात सहभाग नोंदवला. माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या हस्ते या कवी संमेलनाचं उद्घाटन झालं. अंध अपंगांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संस्थेचे ध्येय उद्दिष्ट आहे. तरी आज सर्वांना व्यासपीठ मिळत असते, पण अंध अपंगांना कुठेही व्यासपीठ मिळेल त्यांची मानसिकता उदासीन असते. त्यांची मानसिकता स्ट्रॉंग करण्यासाठी सर्वांच्या मदतीने सहकार्याने ह्या जे अंध अपंगांचे आज कवी संमेलन गझलकार होत आहे. इथे येणारा प्रत्येक कवी हा दिव्यांग होता, पण त्यांच्यातील सुप्त कला त्यांचं वेगळेपण सांगून जात होती. या भारावलेल्या वातावरणात या कवींचे हे शब्द ऐकल्यावर खरोखरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्वांना दिलेली दिव्यांग ही संज्ञा इथं तंतोतंत खरी ठरत होती. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. वसईमधलं तब्बल 85 वर्ष जुनं असं नामवंत मराठी पुस्तकांचं दुकान बंद होत आहे. मराठी भाषा प्रेमींसाठी ही शोकांतिका आहे. पाहूया कोणतं आहे हे दुकान आणि काय आहे हे दुकान बंद होण्यामागची कारणं. अस्ताव्यस्त पडलेली पुस्तकं आणि त्यातून आपल्या आवडीचं पुस्तक शोधणारे हे वाचक. हे दृश्य आहे वसईतल्या पारनाका परिसरातल्या 85 वर्ष जुन्या केळकर, अभ्यंकर आणि मंडळी नावाच्या मराठी पुस्तकांच्या दुकानातलं. वसई, विरार आणि परिसरातल्या वाचकांची वाचनाची भूक हे दुकान मागील 3 पिढ्यांपासून भागवतंय. मात्र 1934 पासून सुरू झालेल्या या दुकानाची घोडदौड आता बंद होतीये. इंग्रजी शाळांचं वाढतं प्रस्थ आणि बंद होत चाललेल्या मराठी शाळा ही हे दुकान बंद होण्याची प्रमुख कारणं आहेत. याचमुळे मागील अनेक वर्षांपासून हे दुकान तोट्यात चाललं होतं. 84 वर्षापर्यंत आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता आणखीन 5-6 वर्ष जर का मिळाले तर 90पर्यंत तरी आम्ही पोचलो असतो. हीच आधी एक भावना होती, पण ते शक्य होत नाही. आता जरा काही एकंदर जनरल आढावा घेतला तर आणि वयोमानाप्रमाणे जरा थोडंसं त्याचाही प्रेशर आहेच. माझे आजोबा इकडून पुस्तकं आणायची आणि आम्ही ते सगळे रीड करायचो आणि रीड झाल्यावर रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचो. तर आता हे थोडे दिवसात बंद होत आहे म्हणून आम्हाला दुःख होतं. अभ्यंकर साहेबांनी ज्या म्हणजे पोटतिडकीनी लोकांना पुस्तक किंवा त्याच्या संदर्भातली माहिती देणे, लोकांना प्रवृत्त करणे वाचनासाठी, हे सर्व करत असताना सुद्धा वाचकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे जेव्हा त्यांनी सांगितलं की हे बंद करण्याची वेळ आलेली आहे, तर खूप दुःख झालं. 85 वर्ष मराठी भाषेचा ठेवा जपणारं हे दुकान बंद होणं हे भावी पिढ्यांसाठी हानिकारक असल्याची खंत वाचकांनी व्यक्त केली आहे. पुस्तकांचं भांडार म्हणेन मी, कारण हे आमचं हक्काचं ठिकाण होतं आणि जिकडे संवादाचं महत्त्वच हरवून गेलं आहे तिकडे आम्ही सुसंवाद साधण्यासाठी अभ्यंकरांच्या दुकानात जायचो. आणि जिकडे एकीकडे वाचक चळवळ राबवली जाते तर दुसरीकडे पुस्तकाचं दुकान बंद होतं, ही फार खेदाची गोष्ट आहे. पंचक्रोशीमध्ये म्हणजे आपण जे म्हणतो की इकडनं स्टेशनपर्यंत पुस्तकांना वाहिलेलं एकही दुकान नाही आहे. म्हणजे बरीचशी स्टेशनरीची दुकानं आहेत जिथे कुठेतरी एक रॅकमध्ये तुम्हाला 5-10 पुस्तकं सापडतील गोष्टीची, परंतु साहित्याला वाहिलेलं हे वसईतलं एक 6-7 किलोमीटरच्या त्रिज्येतलं एकमेव इतकं जुनं दुकान बंद होतं याची खंत अतिशय वाटते. आज हे दुकान बंद होत आहे. मराठी भाषेकडे असंच दुर्लक्ष होत राहिलं तर येणारा काळ अवघड असेल हे सांगण्याकरता कुणा ज्योतिषाची गरज नाही. प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वतीनं सायन्स एक्सप्रेसची निर्मिती करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ही विज्ञान एक्सप्रेस अमरावतीमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. या गाडीच्या स्वागतासाठी स्वतः खासदार आनंदराव अडसूळ आणि आमदार सुनील देशमुख यांनीही आवर्जून उपस्थिती लावली. कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या बलात्कार हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्यावी, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं या मागणीसाठी येत्या 9 ऑगस्टला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, ज्यामध्ये राज्यभरातले लाखो मराठा बांधव मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी लातूरमध्ये जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूर शहरातल्या ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरापासून रिंग रोड गरुड चौक मार्गे ही भव्य मोटरसायकल रॅली सुरू झाली. विवेकानंद चौक, शाहू चौक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, PVR चौक, रेणापूर नाका मार्गे शिवाजी चौकात या रॅलीचा समारोप झाला. या मोटरसायकल रॅलीमध्ये मराठा समाजातले तरुण तरुणी, महिला पुरुष सहभागी झाले होते. डोक्याला भगवा फेटा, हातात भगवा झेंडा घेऊन मोटरसायकलवर ही रॅली काढण्यात आली. या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजेरी लावावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. शांततेत निघालेल्या या मोटरसायकल रॅलीमुळे शहरातल्या वाहतुकीवर कसलाही परिणाम झाला नाही. मोठ्या शिस्तीत ही रॅली निघालेली. – 2016-17 या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकर परतावा भरलेला नसेल तर त्यांनी आज रात्री 12 वाजेपर्यंत तो भरता येणार आहे. ज्यांना आयकर भरायचा आहे त्यांनाही आज मध्यरात्रीपर्यंत भरता येणार आहे. उद्या म्हणजे 1 ऑगस्ट नंतर आयकर भरल्यास त्यावर अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो. तर विनादंड आज आयकर भरण्याची शेवटची संधी आहे. केंद्रीय आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा 2 कोटी लोकांनी आतापर्यंत ऑनलाईन आयकर परतावा भरलेला आहे. शिवाय आयकर विभागाच्या ऑनलाईन परतावा भरण्याच्या वेबसाईटवर परतावा भरत्यावेळी कोणतीही अडथळा येत नसल्याचंही आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यंदा आयकर परतावा भरण्याची मुदत वाढवली जाणार नाही आहे असे मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्हाला आयकर परतावा भरायचा असेल तर इन्कम टॅक्स इंडिया filing.go.in या वेबसाईटवर भरता येणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.